नाशिकच्या कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय। आता राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक टीसीएस मध्ये पोहोचलेलं आहे। कालपासून हे पथक नाशिकच्या मुक्कामी आहे। एसआयटीचे अधिकारी जे आहेत जे तपास करतात त्यांच्याकडून देखील या संपूर्ण प्रकरणाची या घटनेची माहिती देखील जाणून घेतली जाते। काही पीडित तरुणी देखील इथे आहेत, त्यांच्यासोबत देखील या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने संवाद साधलेला आहे, चर्चा केलेली आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देत आहेत। मुकुल, राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीररित्या या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। काय नेमकी चर्चा झाली आहे किंवा हा दौरा नेमका कसा आहे त्यांचा, कशा पद्धतीने या प्रकरणाचे धागेदोरे समोर येत आहेत, काही कळतंय? मुकुल सोबत आपण पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात। मात्र नाशिकच्या कंपनीतलं धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे सध्या टीसीएस मध्ये पोहोचलेलं आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे। या पथकासोबत एसआयटीची टीम देखील आलेली आहे। एसआयटीच गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी या एसआयटीचे प्रमुख आहेत। त्यांच्याकडून खरं तर कालच राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतलेली होती। नेमकं हे प्रकरण काय होतं, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत असू शकतात याबाबतची माहिती घेतली। काही पीडितांची देखील चौकशी केल्याची माहिती समोर आली आणि आता प्रामुख्याने ही घटना कुठे घडलेली होती, तो परिसर कसा होता, त्या महिला नेमक्या कुठे बसत होत्या, ही संपूर्ण माहिती त्यांना प्रत्यक्ष जाणून घ्यायची होती। त्यासाठीच एसआयटीचं हे पथक आता या कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे। या कंपनीमधले जे इथले स्थानिक अधिकारी होते त्यांच्याकडनं देखील आता विचारपूस केली जाणार आहे। त्याचबरोबर नाशिक पोलिसांनी इथे येऊन याआधी काय काय तपास केलेला आहे ते देखील इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे। मग कुठल्या कॉन्फरन्स रूम मध्ये त्या महिलांना बोलवलं जात होतं, त्यांची रोजची बसण्याची जागा कुठे होती, इतर महिला कुठे बसत होत्या, कंपनीचं कामाचं स्वरूप नेमकं कसं होतं, अशी सगळी माहिती राष्ट्रीय महिला आयोग आता इथे घेणार आहे। मुकुल, या घडामोडींकडे आपलं लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।